सध्याचे जे प्रतिस्पर्धी या अगोदर 10 वर्ष जावळीतनं आमदार होते. जावळी मतदारसंघात तुम्ही गेला तर नेमकं काय डेव्हलपमेंट झाली मला कळलं नाही. आज या दुर्गम आणि डोंगरी भागातले लोक मुंबईला जातात आपला उदरनिर्वाह करण्याकरता. कुठल्या प्रकारची दळणवळणाची रस्ते झाले नाही आणि मग शिवेंद्रराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामं संपूर्ण झाली. आम्ही दोघांनी मिळून तिथं कामं केली. मग पंचायत झाली. आता नेमकं तिथं आता आपलं काय आपली डाळ शिजणार नाही. मग मोरी विस्तारा उचलला आणि मग तुमच्या या कोरेगाव मतदारसंघात तिथे त्यांनी वास्तव्य चालवले. पण ठीक आहे, 10 वर्षात लोकांनी तुम्हाला दिलं. 10 वर्षात केलं काय एकदा लोकांसमोर तुम्ही त्याचा उल्लेख केला पाहिजे. दुसऱ्यांना नावं ठेवून आपण मोठे होत नसतो. कारण की एक बोट दुसऱ्याला दाखवलं तर 3 बोट आपल्याकडे असतात. आणि मला खात्री आहे माझा मित्र महेश भावी आमदार आणि आजचा आमदार गॅरंटी सांगतो तुम्हाला. मला सांगा 3 महिन्याच्या वैतव्य मी जेव्हा त्याला सांगितलं बघितलं सगळं 3 महिन्याच्या साधं ग्रामपंचायत सदस्याने सांगितलं तू जागामध्ये तरी तो म्हणतो 2 मिनिटात झालं पाहुणे आले पण सापडत नाही. 3 महिन्यात तो राष्ट्रमध्ये येतं का? त्याच्या मागं राहायचं नाही. कोणाच्या मागं राहायचं मला सांगा. कोणाचा महेश शिंदेचा कधीपर्यंत आपण हात पकडून सांगू शकतो काम झालं ते आपल्या असं एक काम आहे. आई भेटली तरी पाहिजे ना. 4 टर्म काढले 20 वर्ष आमदार तिथे काय काम केलं तिकडं तिथं तर काय काम नाही. इकडं काय केलं दिसत नाही. काम केलं कुठेतरी कुठं काल्पनिक स्वप्न नगरी काय काम केलं मला सांगा. मी चेष्टा करत नाही पण तुम्ही विचार केला पाहिजे ना. आज त्या संपूर्ण मतदारसंघाचं या 10 वर्षापूर्वी तर महेश शिंदे त्यावेळेस आमदार असतील तर आज तुम्ही 5 वर्ष केलं तर आज तिसरी टर्म मध्ये किती भरारी मारली असं तुम्ही विचार करा. पुढचं 5 वर्षात जेवढं काम केलं मी खासदारकीच्या ज्यावेळेस संपूर्ण मतदारसंघात फिरत होतो एवढं वाखाणण्यासारखं एवढं सुंदर असं काम केलं. गावोगावी गेलं तिथं संपूर्ण ज्या लोकांना पाहिजे त्या हव्या त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या. त्या पुरवल्या गेल्या का नाही या 10 वर्षाच्या कालावधीत प्रश्न तुम्ही लोकांनी स्वतःला विचार आणि त्यामुळे प्रचार करण्यापेक्षा जास्तीत जास्त आणि हे किरकोळ जे हेवे जावाई मगाशी येतात मग धनगरवाडी असेल मग नंदू असेल किंवा बाळासाहेब असतील हे तुम्ही बसून आपण काय असेल ते तुम्ही मिटून टाका काय ते कशी पाहिजे. पण त्याच्यामुळं जर तुमच्या मुलांच्या भवितव्यावर परिणाम झाला तर त्याला कारणीभूत तुम्ही लोक असणाऱ्या लक्षात घ्या. महेश शिंदेच्या माध्यमातून तर भरपूर निधी मिळेलच पण केंद्र शासनाच्या माध्यमातून जे म्हणून योजना राबवता येते जे म्हणून करता येईल तुम्ही एक यादी तयार करा. याचं संपूर्ण हे करा आणि तुम्ही सांगा हे असं केलं पाहिजे. ते नाही झालं तर वाटतं नाही झालं म्हणण्यापेक्षा वाटतं त्या परिस्थितीत झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस आपण विचार करतो की ब्लड ग्रुप बघतो आणि त्यावेळेस आपण विचार करतो कोणाचं ब्लड आहे येते. त्यामुळे एक सांगतो महेश शिंदेचा आणि आमचा आणि आपल्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप एक आहे. काय त्याच्या बाबतीत काळजी करू नका. तुमच्यासाठी वेळ प्रसंगी काय जे मनात तुम्ही करायची तयारी मगाशी की दमदाटी आणि लढण्याचे चालायचे ह्याच्यात तर माझं आयुष्य गेलं. काय तुमच्या ज्या वेळेस अन्याय आता सुद्धा बघणार नाही.
अन्याय होत असेल तर जसं तसं उत्तर द्यायचं मला पण समजतं. आणि त्या जेवढे बसलेत ना ही सगळी एकापेक्षा एक माहेर आहेत. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पार्टीची आम्ही सगळे आहोत. आणि वापरच्या परिस्थितीत आमच्या विचारांना नाही शिकलेला आपल्याला मतदान करून निवडून आणायचं आहे. गुलाल आपलाच आहे. पण असं म्हणून आपण शांत बसू नका. जास्तीत जास्त उरले किती दिवस होता? 8-9 दिवस होते. 9 दिवस फक्त हे करा. त्यानंतर पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी वाटतं त्यापासून मला खात्री आहे आम्ही दोघं मिळून एवढे राबू, एवढे तुमचे काय तुम्हाला कुठेही किंतु करून तो तुमच्या मनात येणार नाही. किंवा तुम्हाला कधी असं तुमच्यावर वेळ देऊन देणार नाही की बाबा हे तुम्ही सांगितलं नाही झालं नाही.